किती गेले किती उडून गेले भरारा आणि संपणार नाही उरणकरांचा दरारा। उरणमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे बदललंय। ज्या उरण तालुक्यावर भाजपचं वर्चस्व असल्याचा दावा केला जात होता त्याच उरणमध्ये आज महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत 12 पैकी तब्बल 10 जागांवर महाविकास आघाडीनं बाजी मारली आणि भाजपला केवळ नाममात्र समाधान मानावं लागलं। हा पराभव सामान्य नाही, कारण हा निकाल म्हणजे भाजप आमदार महेश बालदी यांना मतदारांनी दिलेला स्पष्ट नकार आहे। संपूर्ण निवडणूक प्रचारात भाजपनं सत्तेची ताकद, यंत्रणा आणि मोठे दावे केले, मात्र प्रत्यक्ष मतदानात ठाकरे गट, काँग्रेस आणि शेकापच्या एकत्रित ताकदीपुढे भाजप पूर्णपणे कोलमडल्याचं दिसून आलं। नगरपालिका निवडणुकीनंतरही भाजपला उरणमध्ये अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि आता ग्राम पातळीवरही भाजपची पकड सुटत चालल्याचं या निकालातून स्पष्ट झालंय। या निवडणुकीत मतदारांनी विकासाच्या नावावर केल्या जाणाऱ्या घोषणांपेक्षा स्थानिक नेतृत्व, काम करणारे कार्यकर्ते आणि संघटनात्मक ताकद यांना प्राधान्य दिलं। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून आमदार महेश बालदी येतात त्याच भागात भाजपला मोठा धक्का बसणं हे राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाचं मानलं जात आहे। राजकीय विश्लेषक सांगतात की हा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे। सत्ता असूनही जनतेचा विश्वास मिळवता आला नाही तर पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपची अडचण वाढू शकते। दुसरीकडे ठाकरे गट आणि काँग्रेससाठीचा हा विजय म्हणजे संघर्षाचं आणि संयमाचं फळ असल्याचंही बोललं जात आहे। उरणमधील हा निकाल केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीपुरता मर्यादित नाही, तर तो येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय दिशा ठरवणारा संकेत मानला जातोय। उरणमध्ये आज एकच संदेश आहे, सत्ता असूनही भाजप हरली आणि महाविकास आघाडीनं वर्चस्व सिद्ध केलं।